सर्वांना नमस्कार। आज आपण मसावी आणि लसावी ही जी टेस्ट दिली होती त्या टेस्टचं आपण आज काय करणार आहे स्पष्टीकरण बघणार आहेत। सगळ्यात अगोदर लसावी आणि मसावी, मसावी कशाला म्हणतात, लसावी कशाला म्हणतात, मसावी कशी काढायची, लसावी कशी काढायची हे आपण सगळ्यात अगोदर बघू। आता आपला एक नंबरचा प्रश्न होता 12, 18, 20। सगळ्यात अगोदर काय या संख्या दिलेल्या आहे, या संख्येचं काय विचारलं आहे आपल्याला, मसावी आणि लसावी किती असं विचारलेलं आहे, बरोबर आहे। तर 12, 18, 20 तर याची ह्या जे प्रश्न आहे याची मांडणी कशी करावी लागते, याला असं करून घ्यावं लागतं, बॉक्स करायचे 12, 18, 20, बरोबर आहे। आता मसावी म्हणजे काय असतं, ही डावीकडील संख्या म्हणजे मसावी असते, की मसावीचा अर्थ असा आहे की हे ज्या संख्या दिलेल्या आहे त्या एकाच संख्येने सगळ्यांना भाग गेला पाहिजे, तिथपर्यंतच मसावी असते। आणि लसावी कसे असते की ह्या तीन पैकी कमीत कमी दोन संख्येला, किंवा इथं 3 असतील, 4 असतील, 5 असतील, किती संख्या असतील, मसावीची अट एकच आहे फक्त की इथं मसावीचा जो अंक राहील, ज्यानं भाग जाईल तो इथं अंक राहील, त्या अंकाने सगळ्या संख्येला भाग गेला पाहिजे, त्याला म्हणतात मसावी। आणि लसावी म्हणजे ह्या दिलेल्या संख्येपैकी कमीत कमी दोन संख्येला जोपर्यंत भाग जात राहील तोपर्यंत भाग द्यायचा, आणि इकडचा ह्या डाव्या साईडच्या अंकांचा गुणाकार आणि बाकी यांचा गुणाकार, ह्या सगळा गुणाकार मिळून काय असतं, लसावी असतं, आणि मसावी फक्त डावीकडील संख्या असते। आता सगळ्यात अगोदर आपण याला भाग देऊ। आपल्याला माहिती आहे 12, 18, 20 हे कोणत्या एका पाड्यात आहे, ते दोनच्या पाड्यात आहे। बेसकी 12, बेन्नाम 18, बेदावी 20। आपण दिला भाग, दोन्ही भाग दिला, 6 दोन्ही 12, 9 दोन्ही 18 आणि 10 दोन्ही 20, म्हणजे ह्या अंकाने तिन्ही संख्येला काय गेला, भाग गेला। आता खाली बघायचं की ह्या तीन पैकी तिन्ही संख्येला भाग जातो का किंवा दोन संख्येला भाग जातो। आता यामध्ये जर 3 संख्येला भाग जात असेल तर 3 संख्येला द्यायचा, नसेल जात तर कमीत कमी 2 संख्येला द्यायचा। आता इथं 3 जर आपण घेतले तर 3 6 ला जातो, 9 ला जातो, 10 ला जात नाही, बरोबर आहे। 3 घेऊ आपण, 2 घेतले असते तर 2 फक्त 10 ला जातो, 6 ला जातो, 9 जात नाही, बरोबर आहे। अशा पद्धतीने आपण काय करू, 3 घेऊ, मग 3 1 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, हा 10 अशी 10 घेतला तसाच, कारण याला 3 भाग जात नाही। परत चेक करायचं की दिलेल्या अंकात कमीत कमी 2 संख्येला भाग जातो का, जातो, इथं 2 ला जातो आणि 10 ला जातो, मग आपण इथं 2 घेऊ, 2 न जातो, बे के बे, 3 1 3 आणि बे 5 10। आता ह्या तिन्ही अंकापैकी 2 संख्येला कमीत कमी भाग जातो का, नाही जात, एका संख्येने जात नाही, 1 ला जात नाही, 3 ला जात नाही, 5 ला जात नाही। आता सगळ्यात अगोदर आपण काय बघितलं, आता मसावी काय विचारलं आपल्याला, मसावी आणि लसावी। आता मसावीची अट काय आहे की कमीत कमी ही जे अंक राहील ह्या अंकाने किती सगळ्यांना भाग गेला पाहिजेत, ही मसावीची अट आहे। आता इथं 2 न 12 ला गेला, 18 ला गेला, 20 ला गेला, पण 3 न गेला का, 3 न 6 ला गेला, 9 ला गेला, 10 ला गेला नाही, म्हणजे दिलेल्या पूर्ण अंकाला 3 न भाग गेला नाही, फक्त 2 न भाग गेलेला आहे। मसावी हा ह्या अंकाच्या डावीकडे असतो, इकडचाच मसावी असतो। त्यात पण एक अट आहे की त्या तिन्ही अंकाला, जेवढे अंक असतील त्या अंकाला काय केला पाहिजेत, भाग गेला पाहिजेत, त्यालाच मसावी म्हणतात। मग आपला मसावी येतो 2। अशा प्रकारे आपला मसावी किती आला, 2 येतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला लसावी काढायचं आहे, तर काय करायचं माहिती आहे का, हे जे याचा गुणाकार करायचा सगळ्यांचा आणि ह्या बाकीचा गुणाकार करायचा, याला म्हणतात लसावी। आता याचा गुणाकार करून घेऊ आपण, बेत्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 1 12, 12 त्रिक 36, 36 गुणिले 5, 36 गुणिले 5, 5 सक 30, 3 5 15, 15 आणि 3 18, म्हणजे आपला लसावी आला 180। आता ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 12, 18, 20, 12, 18, 20 याचा मसावी आला 2 आणि लसावी आला 180। आता एवढंच लक्षात ठेवायचं, या दिलेल्या संख्या आहे, ह्या रेषेच्या डावीकडे काय असतं, मसावी असतो, आणि तो पण कसा असतो की दिलेल्या सर्व संख्या आहे त्या सर्व संख्येला भाग ज्या अंकाने गेला तोच मसावी असतो, किती 2। इथं भाग गेला पण 3 पैकी फक्त 2 अंकाला गेला, म्हणून तिथून खाली काय झालं, या संख्येचा याचा आणि याचा काय असतो, हा असतो लसावी। ह्या दिलेल्या इकडे संख्या आणि राहिलेली बाकी याचा गुणाकार काय असतो, सगळ्यांचा लसावी असतो। मसावी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जर तिथं 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, की जो आपण ज्यानं भाग देणार आहे त्यानं त्या पूर्ण अंकाला भाग गेला पाहिजेत, तोच फक्त मसावी असतो। आता याच्या खाली जर इथं पण भाग गेला असता पूर्ण 3 अंकाला, तर ह्या दोघांचा गुणाकार मसावी असता। असं पूर्ण भाग गेलेलाच काय असतो, पूर्ण भाग गेलेल्या अंकांचा गुणाकार म्हणजे काय असतो, मसावी। आणि लसावी म्हणजे कमीत कमी दिलेल्या संख्येपैकी किती संख्येला, 2 संख्येला जोपर्यंत भाग जात राहील खाली तोपर्यंत आपली लसावी मसावी सोडवत राहायची, आणि त्याच्यानंतर डाव्या संख्येच्या
डावीकडील अंक आणि उरलेले बाकी यांचं सगळ्यांचं मिळून गुणाकार काय असतो, लसावी असतं. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता त्यापुढील प्रश्न होता आपला 16, 24, 36, 54चा मसावी व लसावी किती. आता आपण त्याची अशा प्रकारे मांडणी केली 16, 24, 36, 54. आता सर्व संख्यांना कितीनं भाग जाईल, 2 भाग जाईल. मग 2 लिहून घेऊ. 82 16, 12 2 24, 18 2 36 आणि त्याच्यानंतर त्यानंतर 27. अशा प्रकारे इथपर्यंत 2 भाग गेला. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपण 2 काय केलं, 4 ही संख्येला आपण भाग देऊन घेतला. 2 भाग गेला 8, 12, 18, 27. आता भाग दिल्यानंतर वरच्या संख्येचा विचार करायचा नाही. ज्या संख्या दिलेल्या आता 8, 12, 18, 27 याचाच विचार करायचा आहे आपल्याला. आता ह्या 4 ही संख्येला कशाने भाग जातो तेवढं लक्षात ठेवायचं. आता ह्या 3 ला 2 जाईल, 3 याला 2 जात नाही, याला जातो असं समजा. याच्यात 4 ही संख्येला एका संख्येनं आता भाग जात नाही. त्यामुळे आपण 2 देऊन बघू पहिले. 2 चौक 8, 2 सकी 12, 2 9 18, 27 ला 2 भाग जात नाही म्हणून जशाच तसा लिहिलं. आता ह्या संख्येचा विचार करायचा फक्त 4, 6, 9 आणि 27 या संख्येला कशाने भाग जाईल. आता आपण याला भाग देऊन घेतला, 2 गेला. ह्या 4 पैकी किती संख्येला गेला, 3 संख्येला गेला. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मसावी काढताना आपल्याला जर मसावी काढताना आहे की मसावीची अट काय आहे की ही जी भाग देणारी संख्या आहे हिनं 4 ही संख्येला आपल्याला काय केला, भाग गेला पाहिजे. मग 4 ही संख्येने भाग फक्त इथपर्यंत गेला, नंतरच्या 2 गेला नाही. त्यामुळे आपला मसावी 2च राहणार आहे. एवढी तर लक्षात ठेवायचं आहे. नंतर या 4 अंकाला जर भाग गेला असता तर आपण या दोघांचा गुणाकार करून मसावी 4 घेतला असता. पण या 4 संख्येपैकी फक्त इथं 3 संख्येला भाग गेला असता तर आपण जशाच्या तसे लिहिलं. आता लक्षात येतं की 3 6ला पण जाईल, 9ला पण जाईल आणि 27ला पण जाईल. मग आपण 3 लावून घेऊ. 4ला भाग जात नाही म्हणतो तसं लिहिला. 3 2 6, 3 3 9 आणि 3 9 27. आता परत आपण काय करू, इथं ह्या 2 संख्येला 3 जातो, या 2 संख्येला 2 जातो. आपण 2 देऊन घेऊ. 2 1 2, 2 2 4, 2 1 2, हा 3 जसेच तसा, 9 तसेच तसा. बरोबर आहे. याला भाग जात नाही, हा तसाच लिहून घेतला. आता एवढं लक्षात आलं की इथं ह्या 3 जातो, इथं परत 3 लिहून घेतला. 2 तसंच लिहिला, 1 तसंच लिहिला. 3 1 3, 3 3 9, 3 3 9. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत भाग देत आलो. आता शेवटी उरलं 2 1 1 3. आता ह्या 4 संख्येपैकी कमीत कमी किती संख्येला भाग गेला पाहिजे, 2 संख्येला भाग गेला पाहिजे. जर 2 संख्येला जर एकाच अंकाने भाग गेला असता तर आपण खाली जी प्रक्रिया वरतून करत आलो ती प्रक्रिया आपण खाली करत गेलो असतो. पण आता जी बाकी उरलेली आहे त्या 4 पैकी अशी एकही अंक नाही की त्याला एका अंकाने भाग जाईल. त्यामुळं इथपर्यंत आपलं हे संपलं. आता आपण मसावी अगोदरच काढून घेतला होता. मसावीची अट काय, जर गेला ज्या अंकानं 4 या संख्येला काय गेला पाहिजे, भाग गेला पाहिजे, तोच आपला काय असतो, मसावी असतो. 2 नंबरचा 2 होता पण त्याला 27 गेला नव्हता, 3च अंकाला गेला 4 पैकी, म्हणून मसावी इथंच थांबला. हा मसावीची अट आहे. जर ह्या 4 पैकी ह्या 4ला भाग गेला असता तर इथून आपला 2 आणि 2 किती झाला असता, मसावीचा गुणाकार 4 झाला असता. एवढं लक्षात ठेवायचं आहे. मसावीचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की दिलेल्या संख्या किती असो, 4 अंकी असो 5 अंकी असो, त्या 4ही 5ही अंकी संख्याला एकाच अंकाने भाग गेला पाहिजे. जोपर्यंत एकाच अंकाने 4ही संख्येला भाग जाईल तोपर्यंत डाव्याकडच्या ज्या साईडच्या अंक आहे त्याचा गुणाकार म्हणजे मसावा असतो. आणि दिलेल्या संख्यापैकी समजा 2 किंवा 3 अंकाला संख्येलाच भाग जात असेल त्या अंकाने तर तिथून पुढे काय असतं, मसावी नसतं, तिथून लसावी चालू होतो. लसावी जोपर्यंत 2 अंकाला भाग जातो तोपर्यंत भाग देत राहतो लसावी मसावीमध्ये. इथं आपण आता बाकी 2 1 1 3 बघितलं. इथं कोणत्याही 2 अंकाला भाग जात नाही म्हणजे आपलं लसावी मसावी इथं थांबलं. आपलं मसावी आलं 2 कारण ह्या 2ने फक्त ह्या 4 अंकाला भाग दिला. आता आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी, आता लसावी म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार. मसावी फक्त हा डावीकडची संख्या अंक असतो, पण लसावी म्हणजे ही पण अंक आणि हे पण अंक, बाकी राहिलेले अंक आणि हे अंक यांचा गुणाकार काय असतो, लसावा असतं. एवढं लक्षात ठेवा. 2 1 2, 2 2 4, 4 3 12, 12 2 24, 24 गुणिले 3, 24चा पाढा पाहत असता तर लगेच आपण करू शकतो. 4 3 12, 3 2 6 1 7, 72. किती झाले, इथपर्यंत झाले 72. 72 2
4 7 2 14 144 144 गुणिले 1 144 144 144. आता 144 गुणिले 3 4 त्रिक 12 4 त्रिक 12 आणि 1 13 हातच्याला 1 3 1 3 1 4 म्हणजे 432. तर आपल्याला लसावी किती आला 432. अशा प्रकारे 2 नंबरचं प्रश्नाचं उत्तर होतं. आपण मसावी काढला 2 आणि लसावी काढला 432. अशा प्रकारे आपल्याला लसावी मसावी काढायची. आता जो आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, आपल्याला संख्या दिलेला आहे 25 आणि 26. आता इथं बघितलं आपल्या लक्षात येतं की 25 आणि 26 दोन्ही एका पाड्यात नाही. या दोन्हीलाही असा कोणताच अंक नाही की त्या दोन्हींना भाग जाईल. म्हणजे ह्या कोणत्या संख्या आहे समूळ संख्या. समूळ संख्या म्हणजे यांचा एकही सामायिक अवयव नाही. एकही सामायिक अवयव नाही म्हणजे ते एका पाड्यामध्ये 25 आणि 26 एका पाड्यात नाही. त्यांना कोणत्याच अंकाने दोघांना म्हणतोय मी, दोघांना एकाच वेळी कोणत्याच अंकाने भाग जात नाही. म्हणून यांना काय म्हणतात सहमूळ संख्या म्हणतात. त्यांचा कोणताही सामायिक अवयव नाही. अशा वेळेस काय करायचं एवढंच लक्षात ठेवायचं, जर अशा संख्या आल्या 2 अंकीच येतील त्या अशा संख्या जर आल्या, प्रश्न आला असा संख्या की यांचा लसावी मसावी काढा, तर समूळ संख्याचा मसावी हा 1 असतो एवढंच लक्षात ठेवायचं. अशा जर समूळ संख्या आल्या तर यांचा मसावी काय असतो, यांचा मसावी 1च असतो. कधी पण काय असतो यांचा मसावी 1च. या समूळ संख्या लक्षात ठेवायच्या की ज्या दोन्ही संख्येला कोणत्याच एका अंकाने भाग जात नाही किंवा ते एकाच पाड्यात नाही, त्यांना समूळ संख्या म्हणतात. त्यांचा एकही अवयव सामायिक नाही. त्यांचा मसावी नेहमी काय असतो 1च असतो आणि त्यांचा लसावी डायरेक्ट दोघांचा गुणाकार असतो. त्यांचा लसावी काय असतो दोघांचा गुणाकार असतो. 6 पंचे 30 6 2 12 12 आणि 3 15. हे 2 गुणाचे म्हणजे 5 2 10 हातच्या आला 1 2 2 4 1 5 0 5 6 आणि 1 6 5 आणि 1 6 म्हणजे त्यांचा लसावी किती आला 650. अशा पद्धतीनं समूळ संख्यांचा लसावी आणि मसावी असतो की त्या सामायिक म्हणजे त्यांचा मसावी हा 1च असतो आणि त्यांचा लसावी हा गुणाकार असतो. आता आपला प्रश्न असा होता की मसावी हा लसावीच्या किती पट आहे. मग जो विचारला तो वरती ठेवायचा, मसावी लसावीच्या किती पट आहे. अशा प्रकारे आपल्या याचं उत्तर होतं. आता आपला जो समोरचा प्रश्न होता जो तुमच्या आपल्याला बघितल्या लक्षात येतं की 4 1/2 3 3/4 7 1/2 हा आपण अगोदर बघितला होता अपूर्णांकामध्ये. पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा कोणता अपूर्णांक हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कोणतीही प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला कशात करावं लागतं, त्याला रूपांतर कशात करावं लागतं, व्यवहारी अपूर्णांकात करावं लागतं. हे सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं. हा कोणता होता याचा डायरेक्ट लसावी मसावी निघणार नाही. याला आपल्याला कशात करावं लागेल अपूर्णांकात याला रूपांतर करावं लागेल. तो पण कोणता साधा किंवा व्यवहारी अपूर्णांक. आता सध्या कोणता अपूर्णांक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याला तसे डायरेक्ट याची लसावी मसावी निघणार नाही. त्यामुळे आपण काय करू रूपांतर करून घेऊ. आता रूपांतर करताना आपण बघितलेलं आहे 4 2 8 आणि 1 9 9/2 3 चौक 12 आणि 3 15/4 4 2 7 14 आणि 1 15/2. अशा प्रकारे आपण आता अपूर्णांक आला, साधा व्यवहारी अपूर्णांक आला. आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी कसा काढायचा ते आपण बघू की सरळ अंशाचा लसावी मसावी काढा लागतो आणि छेदाचा लसावी मसावी काढा लागतो. अशा प्रकारे जर आपल्याला अपूर्णांकात लसावी मसावी काढा असं विचारलं तर सगळ्यात अगोदर काय करायचं अंशाचा लसावी मसावी काढायचा, नंतर छेदाचा लसावी मसावी काढायचा. आता आपण अंश घेऊन टाकू. इथं अंश काय 9 15 आणि 15 घेतला. आपण काय घेतला अंश घेतला. आता इकडे आपण छेद घेऊ. छेद काय 2 4 2. आता याच्यात काय करू आपण सरळ एकदा आपला प्रश्न काय विचारला ते जाऊ द्या. एकदा ह्या अपूर्णांकाचा लसावी मसावी काय करावा लागतो अंशाचा लसावी मसावी काढा लागतो आणि स्पेशल छेदाचा लसावी मसावी काढा लागतो. आता याला कितीनं भाग जातो 3 3 त्रिक 9 3 5 15 3 5 15 बरोबर आहे. आता ह्या 3 संख्येला एकाच अंकानं भाग गेला. आता खाली 3 पैकी कोणत्याही 2 अंकाला भाग जातो का बघायचं. जातो भाग 5ला भाग जातो म्हणून 5 घेतला. 3 जशाच तसं लिहिला 3ला भाग जात नाही 5 1 5 5 1 5. आता 3 पैकी 2 अंकाला भाग जातच नाही. 3ला भाग जात नाही 1ला जात नाही 1ला जात नाही म्हणजे एका अंकाने भाग जात नाही. इथपर्यंत आपण झालो. तर आपला मसावी काय येईल याचा अंशाचा मसावी काय येईल
मसावी आणि हा आपल्याला लसावी. कशाच काढतोय आपण? अपूर्णांकाचा लसावी मसावी काढतोय, एवढं लक्षात ठेवा. आणि लसावी मसावी काढताना अंशाचा पेशल लसावी मसावी, छेदाचा पेशल लसावी मसावी काढू लागतो. अंश हे होते 9, 15, 15 आपण घेतलं त्याचा लसावी मसावी काढतोय. आता ह्या तिन्ही संख्येला ह्या संख्येनं भाग गेला म्हणजे मसावी किती झाला? 3. 5 न गेला पण 2च संख्येला गेला म्हणून त्याला तसं धरता येत नाही, मसावी फक्त 3. आता लसावीची काय अट आहे? या सगळ्यांचा काय? गुणाकार. 3 5 15, 15 त्रिक 45, 45 गुणिले 45 गुणिले म्हणजे 45च. अशा प्रकारे आपला अंशाचा काय आला? लसावी मसावी आला. बरोबर आहे. त्याच्यानंतर छेदाचं करू. कितीने भाग जातो? 2 न. बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे. आता कोणत्याही आता आपण मसावी लसावी काढायचं आहे, लक्षात ठेवायचं. लसावी मसावी लसावी. आता ह्या 3 पैकी 2 संख्येला भाग जातो का? नाही जात. 1 न जातो पण तो एकच असतो. म्हणजे आपला मसावी किती आला? 2 आणि लसावी किती आला? 4. अशा पद्धतीने आपण काय केलं? आता छेदाचा लसावी मसावी काढून घेतला. बरोबर आहे. इथपर्यंत आपण अपूर्णांकाचा लसावी मसावी कसं काढायचं बघितलं. आता हे डबल सांगायची काही गरज नाही की लसावी मसावी काढताना स्पेशल अंशाचा एकदा लसावी मसावी काढा लागतो आणि छेदाचा एकदा लसावी मसावी काढा लागतो. बरोबर आहे. अशा प्रकारे अपूर्णांकाला असेल तरच या अपूर्णांकाचा लसावी मसावी. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? मसावी विचारलेलं आहे. मसावी किती? आता अपूर्णांकाचा मसावी जर विचारला तर काय करावं लागतं? अंशाचा मसावी घ्यावा लागतो. अंशाचा काय घ्यावा लागतो? मसावी. म्हणजे अंशाचा मसावी किती? 3. आणि छेदाचा काय घ्यावा लागतो? लसावी. म्हणजे छेदाचा लसावी किती? 4. छेदाचा लसावी किती? 4. अशा प्रकारे आपल्याला जे आपला जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर काय होतं की अपूर्णांकाचा खालील अपूर्णांकाचा मसावी किती? तर खालील अपूर्णांकाचा मसावी होता 3/4. एवढंच लक्षात ठेवायचं. जर अपूर्णांकाचा मसावी विचारला तर वरती मसावी घ्यायचा. तर कशाचा? अंशाचा मसावी घ्यायचा. कशाचा? अंशाचा मसावी. अपूर्णांकाचा मसावी विचारला तर वरती अंशाचा मसावी घ्यायचा, छेदाचा लसावी घ्यायचा. तर मग अंशाचा मसावी आला होता 3 आणि छेदाचा लसावी आला होता 4. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं 3/4. जर याच्या जागी विचारला अपूर्णांकाचा लसावी तर वरती अंशाचा लसावी घ्यायचा. अंशाचा लसावी किती? 4. आणि अपूर्णांकाचा लसावी जर विचारला तर वरती अंशाचा लसावी घ्यायचा 4 आणि छेदाचा काय घ्यायचा? मसावी घ्यायचा. एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. जर अपूर्णांकाचा मसावी विचारला तर वरती अंशाचा मसावी घ्यायचा. अंशाचा मसावी घेतला आपण 3 आणि छेदाचा लसावी घ्यायचा 4. अशा प्रकारे घेतलं. जर आता आपलं प्रश्न असा होता की अपूर्णांकाचा मसावी किती, पण जर समोरचा प्रश्न असा आला की अपूर्णांकाचा लसावी काय, तर काय करायचं? अंशाचा लसावी घ्यायचा. एवढंच लक्षात ठेवायचं. मसावी विचारलं वरती मसावी घ्यायचं, लसावी विचारली वरती लसावी घ्यायची, अंशाचाच घ्यायचं, वरती अंश खाली छेद. सूत्र अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. वरती अंश खाली छेद, वरती अंश खाली छेद. जर मसावी विचारला तर वरती अंशाचा मसावी घ्यायचा, लसावी विचारला तर अंशाचा लसावी घ्यायचा. जे विचारलं ते वरती घ्यायचं. आता इथं अंशाचा लसावी किती आहे? 45. आणि छेदाचा मसावी किती आहे? छेदाचा मसावी 2. अशा प्रकारे आपण दोन्ही पद्धत पाहिली. मसावी विचारलं तर असं करायचं, लसावी विचारलं तर असं करायचं. हे असं सगळ्या पद्धतीनं लिहून ठेवा. आता आपला समोरचा प्रश्न होता 5 व 6 यांचा लसावी आणि मसावी काढा. काय काढा? लसावी आणि मसावी. प्रश्नात आता आपण 2 ऑप्शन एकत्र दिले. वरती पण बघा तुम्ही मसा आणि लसावी 3 190, 2 180. पण जे विचारलं काय विचारलं? अगोदर मसावी विचारलं ना, जे प्रश्नात विचारले मसावी तर अगोदर मसावीच घ्यायचं. असं कन्फ्यूज व्हायचं नाही. उत्तर काढायचं एक आणि नंतर गोल करायचं एक. काय विचारले प्रश्नात? मसावी अगोदर, तर अगोदर मसावी लिहायचं, 1 नंबरला मसावी बघायचं, नंतर 2 नंबरला लसावी बघायचं. तसंच इकडं जे विचारलं लसावी विचारलं असेल तर लसावी, मसावी विचारलं तर मसावी. त्या क्रमानुसारच खाली उत्तर पण क्रमानुसारच असतं. जसं वरती मसावी लसावीचा क्रम आहे तसं ऑप्शनमध्ये सुद्धा मसावी लसावीचाच क्रम असतो. एवढं लक्षात ठेवा. आता आपलं जे 5 नंबरचा प्रश्न होता 5 व 6 यांचा लसावी आणि मसावी काढा. आता तुम्ही बघितलं असेल की ह्या समूळ संख्या आहे, ह्या पण कोणत्याच एका अंकाने यांना भाग जात नाही किंवा ते एका पाड्यात नाही. तर आपण अगोदर बघितलं की जर अशा समूळ संख्या आल्या तर त्यांचा मसावी काय असतो? 1 असतो. मसावी असतो 1 आणि त्यांचा लसावी असतो दोघांचा गुणाकार म्हणजे 30. अशा प्रकारे त्याची लसावी 30 आणि मसावी 1 हे त्याचं उत्तर आहे. आता आपला समोरचा प्रश्न होता की 0.7, 0.51, 0.153 यांचा काय करायचं? आपल्याला मसावी लसावी काढायचं. आता असं जर पॉईंट आला असेल तर सगळ्यात अगोदर काय करायचं? या पॉईंट नंतर दशांश सारखा करून घ्यायचा.
घरं सारखे करायचे. इथं किती आहे 3 आहे, इथं किती आहे 2 आहे, इथं किती 1 आहे. मग सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला याचे घरं सारखे करून घ्यायचे. म्हणजे इथं सगळ्यात 3 आहे ना शेवटी, मग सगळ्याकडे 3-3 करून घ्यायचे. आपण 3च करू शकतो ना, एका संख्येमध्ये 3 म्हणजे सगळ्यांची काय करणे 3-3 करणे. म्हणजे पॉईंट नंतर सगळ्यांचे घरं किती करणे 3-3 करणे. आता आपण लिहू पॉईंट नंतर हे झाले 3, नंतर हा पॉईंट नंतर हे झाले 3, नंतर हा पॉईंट, या पॉईंट नंतर हे झाले 3. म्हणजे इथं 3 झाले, इथं 3 झाले, इथं 3 झाले. आता याच्यानंतर काय करणे आपल्याला की ते पॉईंट विसरून जायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट विसरून जायचं आहे. आता इथं पॉईंट विसरलं म्हणजे किती 1700, इथं 510, या झिरोला काही किंमत राहत नाही, इथं 153. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट विसरून जायचं आहे. आता आलं आपल्याला संख्या, आता आपण लसावी काढू शकतो. काय होतं, असं जर पॉईंटचा आला की जे पॉईंट नंतर जेवढे घरं आहे तेवढे घरं काय करायचे याला सारखे करून घ्यायचे. इथं 3 होते म्हणून आपण सगळे 3-3 केले. नंतर आपण पॉईंट विसरून गेलो म्हणजे पॉईंट काढून टाकला आपण. आता आपल्याला संख्या भेटली, आपण याचं लसावी मसावी आता करू शकतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल 17, 51, 153 हे कशाच्या पाड्यात येतात, 17च्या पाड्यात येतात तिन्ही पण. मग आपण 17चा पाडा घेऊ. 17 भागलं तर इथं 100 होतं, 17 त्रिक 51, 17 53. अशा प्रकारे आपण इथपर्यंत गेलो. आता या 17 काय झालं, तिन्ही अंकाला भाग गेला. आता 100, 30, 9 याला तिन्हीनं भाग जातो का, नाही जात. मग आपण काय करू, अगोदर याला आपण 10ने भाग देऊ. इथं 10 जातो, इथं याला जात नाही. म्हणजे या तिन्ही अंकाला अगोदर 17 भाग गेला होता, आता भाग जात नाही. मग आपण अगोदर 10ने देऊ. 10 10 100, हे 3 आणि हे 9 जशाच्या तसे. आता ह्या 3 संख्येपैकी 2 संख्येला 3 भाग जातो. मग हे 10 तसेच तसे लिहिले. त्याच्यानंतर 3 1 3, 3 त्रिक 9. अशा प्रकारे आपण जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत आपण भाग देत आलो. असं आपल्याला मसावीचा नियम माहीतच आहे. आता मसावी आपल्याला काय सांगितलेलं आहे, मसावी आणि काय काढायचं आहे, लसावी. बरोबर आहे, ही लसावी आणि मसावी. आता 17 फक्त एकदाच भाग गेलेला आहे, म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे तिन्ही संख्येला. नंतर आपण ज्यावेळेस 10 भाग गेला त्यावेळेस 9 भाग गेला नाही, म्हणजे तिन्ही संख्येनं भाग गेला नाही. जरी ते तिन्ही संख्येला भाग गेला असता आपण दोघांचा गुणाकार काय गेला असतं, मसावी घेतला असतं. पण आपली मसावी काय फक्त 17, की या 17 तिन्ही संख्येला काय गेला, भाग गेला एकाच वेळेस. जेवढ्या संख्या दिलेल्या आहे तेवढ्या संख्येला भाग जाणं ज्या संख्येने त्याला म्हणतात मसावी. इथं झालं मसावी. आता आपल्याला लसावी काय करायचं, या सगळ्यांचं काय करायचं आपल्याला गुणाकार करायचं. लसावी या सगळ्यांचा गुणाकार आपलं काय असतं, लस असतं. आता 17 गुणिले 10 170 होतात. 170 म्हणजे 17 त्रिक हे झाले 17 गुणिले 10 170. परत 3 गुणले आपल्याला माहिती 17 त्रिक 51 होतं, 510 झालं. इथपर्यंत आला 510, 17 त्रिक 51 झालं. परत 10 गुणलं म्हणजे याच्यावर फक्त 1 0 जायचं आहे, किती झालं 5100. हा 1 गुणला म्हणजे तेवढं राहतं. परत त्याला 3 गुणाचं आहे, 3 गुणून घेऊ आपण. 0 0 3 1 3, 3 5 15. म्हणजे आपल्याला सवाली 15,300. तिथपर्यंत आपलं उत्तर आहे का, नाही. आपलं उत्तर कशामध्ये आलं पाहिजे, पॉईंटमध्ये आलं पाहिजे. आता लक्षात एवढंच ठेवायचं आहे की लसावी आणि मसावी काय केलं होतं आपण, 3 घरं काय केलं होते, 3 घरं आपण काय केले होते, सारखे केले होते. मग उत्तराच्या वेळेस काय करायचं, 3 घरं अलीकडे यायचं. आता हे 15,300 याचं उत्तर येतं 3 घरं अलीकडे. कारण आपण किती घरं सारखे केले होते, 3 घरं सारखे केले होते म्हणून याचं पॉईंट द्यायचं. आता इथं पण कसं द्यायचं, 0 0 117 हे आपलं याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण लसावी मसावी पॉईंट विसरून आपला दशांश सारखा करायचा. आपल्या रेग्युलरच्या पद्धतीनं लसावी मसावी करायची आणि आपण जेवढे घरं सारखे केले तेवढे घरं उत्तराचे काय करायचं, डावीकडे याचं. फक्त एवढ्या याच्यात लक्षात ठेवायचं. आता त्यापुढला आपला प्रश्न होता, 2 संख्येचा गुणाकार 2160 आहे. किती आहे, 2 संख्या आहे, त्या आपल्याला माहीत नाही. आणि मसावी किती आहे, 12 असल्यास त्याचा लसावी किती. आता त्या 2 संख्या आपल्याला माहीत नाही, त्या 2 संख्येचा गुणाकार किती 2160 आहे. पण त्यांचा मसावी आपल्याला माहिती आहे, मसावी किती आहे 12 आहे. आणि त्यांचा आपल्याला काय करायचं आहे, लसावी. आता त्या 2 संख्यांचा गुणाकार किती आहे, 2 संख्यांचा गुणाकार 2160 आहे. बरोबर आहे. 2 संख्याचा गुणाकार 2160 आहे आणि त्यांचा मसावी 12 आहे. मसावी काय आहे, 12 आहे. आपल्याला विचारलं काय, लसावी काय काढायचं, आपल्याला लसावी काढायचं.
अशा वेळेस एकच लक्षात ठेवायचं आहे, दोन संख्येचा गुणाकार झाला 2160, लिहून घेतला 2160. मसावी दिलेली आहे, मसावी किती दिलेली आहे 12, म्हणजे त्या गुणाकाराला मसावीने भागला तर आपल्याला काय भेटेल, लसावी भेटेल. काय भेटेल, लसावी भेटेल. आता आपण याचा गुणाकार करू. 12 1 12, उरला किती 9. 21 मधून 12 गेले, उरले किती 9. 12 8 96, हा 0ला 0, म्हणजे आपला लसावी किती आला 180. म्हणजे त्याचा आपला मसावी होता 12, लसावा आला 180 आणि त्या संख्येचा गुणाकार किती आहे 2160. अशा प्रकारे जर दोन संख्येचा गुणाकार दिला असेल आणि त्यांचा मसावी दिला असेल तर सरळ सरळ मसावीने काय करायचं, त्या गुणाकाराला भागायचं, म्हणजे आपल्याला काय भेटतं, लसावी भेटते. आता त्यापुढील आपला प्रश्न होता, दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 120 आहे. जर त्यातील एक संख्या 24 असेल तर आपल्याला दुसरी संख्या शोधायची. आता दोन संख्याचा मसावी दिलेला आहे आपल्याला. काय दिलेलं आहे, दोन संख्यांचा मसावी. मसावी किती आहे, दोन संख्याचा मसावी 6 आहे, बरोबर आहे. आणि त्याचा लसावी पण दिलेला आहे. या दोन संख्या आहे, त्यांचा लसावी पण किती दिलेला आहे, हे दिलं आपल्याला मसावी. त्यानंतर लसावी दिला 120 काय दिला आपल्याला, लसावी दिला. दोन संख्या आहे, त्याचा मसावी पण आहे, लसावी पण आहे. आणि त्यातील एक संख्या 24 दिलेली आपल्याला. एक संख्या काय दिलेली, ती कोणती संख्या आहे 24. आता प्रश्न असा होता की बाबा दोन संख्या आहे, एक तर 24 आहे, एक आपल्याला माहीत नाही, ती आपल्याला एक काढायची, बरोबर आहे. तर त्यांचा मसावी किती आहे 6 आहे आणि लसावी 120 आहे आणि ती संख्या 24 आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दुसरी संख्या काढायची आहे. आता एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला काढायच्या दोन संख्या, मी इथे लिहिला 2, आपल्याला ती दुसरी माहिती म्हणून ती x घेतली. ह्या दोन संख्या आहे, त्यांचा लसावी मसावी काय आहे असं लिहून घ्यायचं. त्यांचा लसावी 120 आणि मसावी 6, बरोबर आहे. आता या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 12 सकम 72 म्हणजे किती होतं याचं, 12 सकम 72, 720, 0ला 0 दिला. आता ह्या दोघांचा पण गुणाकार करायचा, याचा झाला 24x. आता आपल्याला काय काढायचं आहे, x काढायचा आहे. मग x इथं लिहून घेतला आपण 72 भागिले 20 आणि हा 24 इकडे गुणाकारात येईल, इकडे कशात होईल, भागाकारात येईल. आता याला आपण भाग देऊ. काय केलं आपण, एवढंच लक्षात ठेवायचं, आपल्याला मसावी दिलेली आहे, लसावी दिलेली आहे, एक संख्या दिलेली, आपल्याला दुसरी काढायची. मग ही एक संख्या दिली होती, दुसरी आपल्याला माहीत नव्हती म्हणून आपण x घेतला, बरोबर. त्यांची आपण लसावी मसावी घेतली, त्या दोघांचा गुणाकार केला, या दोघांचा गुणाकार केला, यांचा गुणाकार आला 24x, यांचा गुणाकार आला 720. मग आपल्याला x काढायचा आहे म्हणून आपण x बाजूला घेतला आणि हा एक 24 इथं गुणाकारात होता, मी इकडे जाऊन तो भागाकारात गेला आणि आता आपण याचा भागाकार करणार आहे. आता 24चा पाढा सगळ्याच पाठ आहे, 24 24 24 त्रिक 72, म्हणजे आपली दुसरी संख्या कोणती आहे 30. आपली दुसरी संख्या कोणती आहे 30. आता त्या पुढचा प्रश्न होता आपला प्रश्न क्रमांक 9, दोन संख्या 6x आणि 8x असून त्या संख्या आहे, बरोबर आहे. आपण लसावी मसावीमध्ये बघितलं, संख्या दिलेल्या असतात आणि त्यांचा आपला काय करावा लागतो, लसावी मसावी काढावा लागतो. दोन संख्या आहे, त्या दोन संख्या एक 6x आणि 8x असून त्यांचा मसावी 14 आहे आणि लसावी 168, म्हणजे 6x आणि 8x त्या काय अपूर्ण संख्या, म्हणजे x दिलेला आहे तिथं, ते xची आपल्याला काय काढायची, किंमत काढायची. त्यांचं मसावी पण दिलेलं आहे, लसावी पण दिलेलं आहे. आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या दोन संख्या आहे, ठीक आहे, दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहे, दोन संख्या, बरोबर आहे. आता त्याच्यात आपल्याला त्यांचं लसावी पण दिलेलं आहे, मसावी दिलेलं आहे. आपल्याला मसावी आहे 14 आणि लसावी आहे 168. आणि त्या दोन संख्या एक 8, त्या दोन संख्या कोणत्या आहे, एक 6x आहे आणि एक 8x आहे. एक कोणती आहे 8x, एक 6x आहे आणि एक 8x आहे. अशा प्रकारे दोन संख्या आहे. या दोन संख्या आहे, हे त्यांची मसावी 14 आणि 168, ही मसावी आणि ही लसावी. आणि आपल्याला काय काढायला सांगितलं, x काढायला सांगितलं. आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे, हे दोघं गुणाकारात 6x गुणिले 8x बरोबर 168, 14 गुणिले 168, 14 गुणिले 168. ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला 48x आणि हे 2x म्हणून या xचा वर्ग, अशा प्रकारे घ्यायचा. त्याच्यानंतर आता आपण याचा गुणाकार करू, 168, 14, 4 8 32, हातचे आले 3, 4 सकम 24, 24 आणि 3 27, हातचे आले 2, 4 1 4 आणि 2 6. आता हे 1 न गुणणार म्हणजे जसे तसे लिहून घेतले आपण, 2 8 आणि 7
15, हातच्या आला 1, 6 6 12, 12 आणि 1 13, हातच्या आला 1, 2352. अशा प्रकारे 2352 इथपर्यंत आपण आलो. 2352. आता आपल्याला x काढायचा आहे, बरोबर आहे. आपण xचा वर्ग इकडे घेतला, हे 2352 असंच लिहून घेतले आपण जसे आहे तसे, आणि हा इकडे गुणाकारात आहे म्हणजे हा इकडे कसं जाईल, भागाकारात जाईल. आता आपल्याला याला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. याला काय करायचं आपल्याला, अशा प्रकारे आपण xचा वर्ग घेतला आणि 2352 भागिले काय आलं आपलं 48 आलं. आता कसोट्यांचा कुठं फायदा होतो, काय होतं, आपल्या ज्या बेसिक गोष्टीत कसा फायदा होतो आपल्याला ते आता कळलं. आपल्याला लगेच संख्या निवडता येते की बाबा कोणत्या संख्येने. आता 48 तर 6च्या पाड्यात आहे आणि 2चं पण आपण बघितलेले, जर 2 किंवा 3 भाग गेला तर त्या संख्येला कितीनं भाग जातो, 6 भाग जातो. आपण कसोटी पाठ केली आहे. आता आपण 6 भाग देऊ. 6 1 6 6 8 48, 6 1 6 6 9 12 6 3 18, उरले किती 5, 6 9 54, उरले किती 1, 6 2 12. आता 392 भागिले 8, 8 1 8, 8 2 16, 8 23, 8 4 32, उरले किती 7, 8 9 72. म्हणजे x2 बरोबर किती आलं, 49 आलं. आता आपल्याला फक्त x काढायचं आहे, म्हणजे याचा आपल्याला काय करावं लागेल, वर्ग हे दिलेलं आहे, फक्त x काढायचं आहे. मग 49चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे, वर 7, तर आपलं उत्तर काय आलं 7. अशा प्रकारे करायचं आहे. संख्या दिलेला असेल किंवा हे गुणाकार दिला असेल त्याला गुणाकार भागाकार करून हे पद्धत हे गणित एक टाईपचं लिहून ठेवून ह्याच गणितावर आणखी प्रॅक्टिस करून त्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज दूर होईल की कुठं गुणाकार करायचा, कुठं भागाकार करायचा. संख्या दिली असेल तर लसावी कसं काढायचं, मसावी कसं काढायचं, मसावी दिला असेल तर संख्या कसं काढायचं, गुणाकार दिला असेल 2 संख्यांचा तर मग त्याचा मसावी दिला, लसावी विचारला, लसावी कसं काढायचं. ह्या सगळ्या टाईपचे आपण काय केले, एक गणितं घेतले, ते व्यवस्थित लिहून त्याचे सूत्र लिहून त्याच प्रकारच्या आणखी गणिताची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न होता 45/48 आणि 75/64 यांचा काय करणे, आपल्याला मसावी आणि लसावी काढायचं. आपल्याला काय करायचं यांचा मसावी लसावी. आपण अगोदरच पाहिले की अपूर्णांकाचा जर आपल्याला लसावी मसावी विचारला तर अगोदर आपल्याला काय करावं होतं, अंश घ्यावा लागतो, बरोबर आहे. अंश काय आहे 45, अंश म्हणजे वरचा 75, बरोबर आहे. त्याच्यानंतर छेद काय आहे 48/64. अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचं काय केलेलं आहे, लसावी मसावी बघितले. अपूर्णांकाची लसावी मसावी विचारलं काय करायचं, अपूर्णांकाचा अंशाचा लसावी मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी मसावी काढायचा स्पेशल. आणि जर अपूर्णांकाचा मसावी विचारला असेल तर अंशाचा मसावी घ्यायचा, खाली छेदाचा लसावी घ्यायचा. आणि जर अपूर्णांकाचा लसावी विचारला असेल तर वरती अंशाचा लसावी घ्यायचा, छेदाचा मसावी घ्यायचा. अशा पद्धतीने आपण ते सूत्र बघितले आहे. आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आता याचं लसावी मसावी काढून घेणार आहे. आता आपल्याला माहिती आहे 45 आणि 75 याला आपल्याला किती भाग जातो, 15 भाग जातो. 15 3 45, 15 5 75. आता ह्या 2 संख्या ला कोणत्याही, आता इथं 2च संख्या त्याच्यामुळं पुढे भाग देण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपला मसावीवाला इथं 15 आणि लसाव्याला आपल्या तिथं 15 3 45, 45 गुणिले 5, 45 गुणिले 5, 5 5 25, 5 चोक 20, 20 आणि 2 22. म्हणजे आपला लसाव्याला 225. हा झाला अंशाचा, बरोबर आहे. अंशाचा आपण लसावी काढला, मसावी काढला, स्पेशल काढू लागतं. परत सांगतो, जर अपूर्णांकाचा समस्या विचारला तर अंशाचा स्पेशल लसावी मसावी काढून घ्यायचा आणि छेदाचा लसावी मसावी काढून घ्यायचा. आणि जो विचारला लसावी विचारला का मसावी विचारला याला अंडरलाईन करून जे आपण सूत्र सांगितलं होतं, लसावी असेल तर वरती लसावी घ्यायचं, मसावी असेल तर अंशाचा मसावी घ्यायचा, अशा पद्धतीने त्याला टाकायचं. आता हे बघू आपण. आता हे दोन्ही 8च्या पाड्यात आहे, 8 6 48, 8 8 64. परत आता या 2ला भाग जातो, इथं जात नव्हता, इथं जातो, 2 भाग देऊ. 2 2 2 3 6, 2 4 8. आता या 3ला भाग जात नाही म्हणून आपण इथं थांबलो. आता ह्या 8नं पूर्ण भाग गेला होता. आता इथं मसावी लक्षात ठेवा, आपण मसावी कसा घेतला, मसावी तर या डाव्याकडच्या साईडचेच अंक मसावीमध्ये राहतात. पण ह्या 8नं दोन्ही संख्येला भाग गेला होता, ह्या 2नं दोन्ही संख्येला भाग गेला होता, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार काय, मसावी. आपला मसाव्याला इथं 16. आता लसावी 8 2 16, 16 2 32, 16 3 48, 48 गुणिले 4, 4 8 32, 4 चोक 16 आणि 3 19. म्हणजे 192 काय झाला आपला
लसावी आला. अशा प्रकारे आपण इथपर्यंत बघितलं. आता त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला, मसावी आणि लसावी विचारलं आहे. मग मसावी काढताना, अपूर्णांकाचा मसावी काढताना काय करावं लागतं, अंशाचा मसावी घ्यावा लागतो 15. मसावी असा येईल अगोदर, अपूर्णांकाचा मसावी काय घ्यावं लागतं, अपूर्णांकाचा जर मसावी विचारला असेल तर अंशाचा मसावी घ्यावा लागतो, एवढं लक्षात ठेवायचं. अपूर्णांकाचा जर मसावी विचारला असेल तर वरती अंशाचा मसावी घ्यावा लागतो आणि छेदाचा लसावी घ्यावा लागतो. 192 हा झाला याचा अपूर्णांकाचा मसावी. आता अपूर्णांकाचा लसावी जर विचारला असेल, हा फरक लक्षात ठेवा, लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा. अपूर्णांकाचा जर लसावी विचारला असेल तर छेदाचा काय, अंशाचा काय घ्यावा लागतो, लसावी घ्यावा लागतो. अंशाचाच घ्यायचा लसावी. मसावी विचारला असेल तर अंशाचा मसावी घ्यायचा, लसावी विचारला असेल तर छेदाचा अंशाचा मसावी घ्यायचा कुठं, वरती. आता इकडे आपण लसावी वरती घेतलं म्हणजे मसावी खाली. अशा प्रकारे आपलं की 1 नंबरचं उत्तर होतं. अंशाचा मसावी दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी 15/192 होतं आणि दिलेल्या अपूर्णांकाचा लसावी 225/16 होता. अशा प्रकारे अपूर्णांकाचा लसावी मसावी लक्ष. आता त्यापुढील आपला 11वा प्रश्न होता, लसावी 110 व मसावी 34 असल्यास लहान संख्या कोणती. आता काय दिलेलं आहे इथं, आतापर्यंत आपण बघितलं संख्या दिली असलं आपण लसावी मसावी काढली. आता इथं लसावी मसावी दिलेली आहे, आपल्याला काय काढायचं आहे, संख्या काढायची. त्यातली पण कोणती काढायची, लहान संख्या काढायची. हा प्रश्न कधी पण व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा. काय विचारलं त्याला अंडरलाईन करायची. मसावी विचारलं, लसावी विचारलं, संख्या विचारली, काय दिलं आणि काय विचारलं एवढा फरक करायचा बस. त्याला बाकीचे सूत्र एकाला, जसे याला आपण उलटे सुलटे केले लगेच उत्तर येऊन जातं. फक्त विचारलं काय एवढं लक्षात ठेवायचं. आता आपल्याला काय दिलं, लसावी दिलेलं आहे 510, लसावी 510 आणि मसावी दिलेला आहे आपल्याला 34. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, संख्या काढायची. मग याला काय करायचं आहे, सरळ सरळ लसावी भागिले मसावी याचा भाग द्यायचा, बस एवढंच करायचं. आपल्याला माहिती आहे आता 51 आणि 17, 51 आणि 34 कशाच पाडायचे, 17च्या. 17 17, 17 2 34, 17 17, 17 3 51, वरती 30 आलं, खाली 2 आले, मग याला पण भाग जातो 15 आलं. लसावी आणि मसावीचा आपण काय केला, भागाकार केला, 15 आलं. आता या 15चे अवयव पाडायचे. 15चे अवयव कसे पाडायचे, 5 3 15, बरोबर आहे. आता या 15चे अवयव पाडले आपण, 15ला भाग कशाला जातो, 5 3 15. आता आपल्याला मोठी संख्या विचारलं त्याला मसावीनं गुणाचं, लहान संख्या विचारलं त्याला मसावीनं गुणाचं. आता मसावी काय आपले 34, एवढंच लक्षात ठेवायचं. संख्या काढताना लसावी मसावी दिलेली, आपल्याला संख्या काढा म्हणले, दोन्ही संख्या काढू आपण, लहान असो किंवा मोठी असो, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. लसावी आणि मसावी दोघांचा भागाकार करायचा, वरती लसावी आणि खाली मसावी. भागाकार झाल्यानंतर जे उत्तर येईल, हे 15 उत्तर आलं, त्याचे अवयव पाडायचे. म्हणजे त्याला कोणत्या दोन संख्येने भाग होतो, 15 3 5 3 15, अशा प्रकारे आपण भाग दिला. आता मोठी संख्या आणि जे येईल हे 3 आणि 5 आलं, याला काय करायचं, फक्त मसावीनं गुणाकार करायचा. आता आपण मसावीनं गुणाकार करू. 34 गुणिले 5, 4 5 20, 3 5 15, 15 आणि 2 17, 3 5 15, 15 आणि 2 17, म्हणजे आपली मोठी संख्या आली 170 आणि लहान संख्या. आता लहान संख्या काय आपली, ही मोठी आहे ही लहान आहे. आता 34 गुणिले 3, 3 चौक 12, 3 त्रिक 3, 3 चौक 12, 3 त्रिक 9 1 10. आता लहान संख्या काय आली आपली 102. किती आली, 102 आली. अशा प्रकारे या दोन्ही संख्या निघल्या, लहान निघली मोठी निघली. काय केलं आपण, लसावी दिलं होतं, मसावी दिलं होतं, आपल्याला काय सांगितलं होतं, संख्या शोधा सांगितलं होतं. आपलं उत्तर लहान संख्या 102 आहे, पण आपण दोन्ही संख्या शोधल्या 170 आणि 102. काय केलं आपण, लसावी भागिले मसावी केलं, त्याचं उत्तर 15 आलं. त्याची हे केले अवयव, सामायिक अवयव आपण त्याची फोड केली 15. याच्यातल्या मोठ्या संख्येला, मोठ्या अंकाला मोठी संख्या काढली. कशानं गुणाचं, फक्त लक्षात ठेवायचं, मसावीनं गुणाचं. लसावीने फक्त मसावीनं त्याला गुणाचं. याला मोठ्याला गुणलं आपण 170 आलं, छोट्याला गुणलं 102 आलं. अशा प्रकारे आपण उत्तर काढलं. व्यवस्थित लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा. आता आपला समोरचा प्रश्न होता 12 नंबरचा, की अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 8ने भागल्यास बाकी 11 उरते. काय करायचं, या ज्या संख्या दिलेल्या आहे, 12ने भागल्यास किती उरते म्हणले, त्या आधी वजा करायचं. 12ने भागल्यास किती उरते, 5 उरते. बाकी काय, याची वजाबाकी करायची. 12ने भागल्यास बाकी 5 उरते, जे उरते ना बाकी त्याला मायनस करून टाकायचं. 16ने भागल्यास 9, 9 गेले 7 आणि 8ने भागल्यास 11, 8ने भागल्यास 11.
आता प्रश्न असा होता, हे 7 7 कॉमन आले, की प्रश्न असा आहे की अशी लहानात लहान संख्या सांगा, ती आपल्याला संख्या काय करायची, शोधायची. ती माहिती आहे का आपल्याला, नाही, की तिला 12ने भागल्यावर किती उरत्या, 5 उरत्या, 16ने भागल्यावर किती उरत्या, 9 उरत्या, आणि 8ने भागल्यावर 11 उरत्या. अशी ती संख्या आपल्याला काय करायची, शोधायची. म्हणजे तिला 12ने भागल्यावर 5 उरत्या, 16ने भागल्यावर 9 उरत्या, आणि 8ने भागल्यावर 11 उरत्या. अशी आपल्याला संख्या शोधायची. अशा प्रकारे आपण जी बाकी होती ती मायनस केली, कॉमन आला आपलं 7. ओके. आता त्याच्यानंतर काय करायचं, 12 16 18चं काय करायचं, लसावी काढायचं. लसावी काय काढायचं आहे, लहानात लहान म्हणलं तर लसावी काढायचं, आणि मोठ्यात मोठ्या म्हणलं तर मसावी काढायचं. प्रश्नात फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जी तुम्हाला नंतरची गणिताची प्रक्रिया करायची, पण त्याच्या अगोदर प्रश्नात काय विचारलं, लहानात लहान विचारलं असेल तर लसावी काढून पुढची प्रक्रिया करायची, आणि मोठ्यात मोठे विचारलं असेल तर मसावी काढून त्याची पुढील प्रक्रिया करायची. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता आपण याची लसावी काढू. 12 16 आणि 18. आता याला आपण अगोदर सगळ्यात अगोदर 2 भाग देऊ. बेसकी 12 बेआठी 16 बेनाम 18. परत आता याच्यात 2 भाग जातो, 2 भाग देऊ. बेत्रिक 6 बेचोक 8 9. आता याला परत 3 भाग जातो, 3 एके 3 4 तसंच झाल्या 3 त्रिक 9. जोपर्यंत कमीत कमी 2 संख्येला भाग जातो तोपर्यंत भाग देत राहायचा आणि पुढील प्रक्रिया करत राहायची. आता इथं 2 भाग गेला, इथं 3 गेला. आता आपण याची काय करू, लसावी. लसावी आपल्याला माहिती आहे, लसावी म्हणजे या सगळं राहिलेल्या बाकीच्या आणि डावीकडील संख्याची काय, आपली गुणाकार आपला. बेग बे बे दोन्ही 4 4 त्रिक 12 12 एके 12 12 त्रिक 36 12 चौक 48 48 गुणिले 3 3 8 24 हातचे आले 2 4 त्रिक 12 12 आणि 2 14. म्हणजे आपली लसावी किती आली, 14. आता लसावी लहानात लहान होती म्हणून आपण काय केलं, लसावी घेतली. बरोबर. आता आपलं 144 काय आली, लसावी आली. आता सरळ सरळ काय करायचं आहे, ती संख्या काढायची आपल्याला. ती संख्या कोणती माहिती का, 12ने भागल्यावर 5 उरते, 16ने भागल्यावर 9 उरते, 18ने भागल्यावर 7. म्हणजे आपली जे हे राहत होतं बाकी काढून जे येत होते ते ह्या संख्यातून मायनस करायचं. 144 मायनस 7 म्हणजे 137. ही जे कॉमन संख्या राहिली होती ती घ्यायला, त्याच्यातून मायनस करायचं. 137 आपलं उत्तर येतं. आता तुम्ही करून बघा, 137ला जर 12ने भागलं तर 5 बाकी राहतं, 137ला जर 16ने भागलं तर 9 बाकी राहतं, आणि 18ने जर 18ने भागलं तर 11 बाकी राहत्या. अशी ती संख्या आपल्या ऑप्शनमध्ये होती 137. 3 भागल्यावर हे बाकी राहतं. पण जर आपण हे प्रत्येक संख्येला भागात गेलो तर आपल्याला तेवढा वेळ पूर्ण नाही. तसे यानुसार काय करायचं, जे दिले बाकी ते मायनस करायचं दिलेल्या संख्येतून. त्यांची लहानात लहान विचारलं म्हणून आपण लसावी काढली, आणि हे जे कॉमन आला होता 7 7 तो त्याच्यातून मायनस केला, आणि आपलं उत्तर 137 आलं. आता त्यानंतरचं आपलं गणित होईल, 2 संख्या 3 4 या प्रमाणात आहे, त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या शोधा व त्यांचा लसावी शोधायचा आहे. आता आपल्याला काय दिलं, त्या 2 संख्या प्रमाणात दिलेल्या आहे, त्या संख्येने दिलेलं आपल्याला 3 आणि 4 ही काय संख्येने त्यांचं प्रमाणे, आणि त्यांचा मसावी 4. आता ते आपल्याला अगोदर काय करायचं आहे, त्या संख्या शोधायच्या आहे कोणत्या, आणि नंतर त्याचं काय करायचं आहे, लसावी काढायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. त्या संख्या आपल्याला दिलेल्या नाही, सगळ्यात अगोदर त्या आपल्याला संख्या शोधायच्या. फक्त आपल्याला इथं मसावी दिलेला आहे, त्या संख्या शोधून त्या संख्याचा आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढायचं आहे. आता सगळ्यात अगोदर काय करू आपण, 3 4 प्रमाण काय आहे, प्रमाण आहे आपलं 3 4 बरोबर आहे. आपला मसावी आहे, मसावी आपल्याला दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. आपला मसावी 4 बरोबर आहे, मसावी. आता या प्रमाणाला काय करायचं, पहिलं घेऊ आपण 3 गुणिले आपला मसावी 4. हे सरळ सरळ या प्रमाणाने काय करायचं, मसावीला गुणाकार करायचा. 3 चौक 12 आणि हे परत गुणाकार 4 चौक 16. म्हणजे त्या संख्या आपल्याला भेटल्या, मसावी दिलेला होता म्हणून या प्रमाणात विचारला होत्या, त्याला डायरेक्ट गुणाकार केला 12 आणि 16. आता या संख्या आपल्याला भेटल्या, आता 12 आणि 16. आता आपल्याला काय विचारलं आहे, त्यांचा लसावी विचारला आहे. मसावी ऑलरेडी भेटलेला आहे, त्या प्रमाणात होत्या 3 आणि 4. त्याला आपण मसावीनं गुणून घेतलं. गुणून घेतल्यानंतर आपल्याला संख्या भेटल्या 12 आणि 16. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा लसावी काढायचा आहे. मग घेतला आपण इथं 12 16. कितीनं भाग जातो, 2 भाग जातो, किंवा 2 जातो, 6 हां. बेसक्की 12 बेआठी 16. परत 2 जातो, बेत्रिक 6 बेचूक 8. आता भाग जात नाही कारण वेगवेगळ्याच येते. बेग बे दोन्ही 4 4 त्रिक 12 12 चौक 48. म्हणजे आपला लसावी किती आहे,
48 अशा प्रकारचं हे गणित होतं. प्रमाण दिलं होतं, मसावी दिलं होतं, प्रमाणाला मसावीला गुणलं, प्रत्येक प्रमाणाला 3 4 गुणलं, 12 एक संख्या भेटली, 4 4 गुणलं 16 एक भेटली, त्यांचा दोघाचा आपण लसावी काढला, तो भेटला 48. अशा प्रकारे हे गणित होतं. आता त्यापुढचा आपला 14 प्रश्न होता. 2 संख्या प्रमाणातच दिल्या आहे, पण आता ह्या प्रश्नात लक्षात ठेवा, अगोदरच्या प्रश्नात मसावी दिलेला होता, आता काय दिलेलं आहे, लसावी. 48 असून तर त्या संख्या शोधायचं आहे. गणितात लसावी मसावीमध्ये कोणतीही प्रक्रिया करायचं असेल तर आपण त्या प्रमाणातल्या ज्या संख्या आहे त्यांना आपण फक्त मसावीने गुणू शकतो, लसावीने गुणू शकत नाही. आपण मागं पण भरपूर गणितं पाहिले होते की आपल्याला गुणून जर उत्तर काढायचं असेल तर आपल्याला काय लागते, मसावीच लागते. तर इथं काय दिलेलं आहे, आपल्याला लसावी दिलेली आहे. मग सगळ्यात अगोदर आपल्याला मसावी काढावं लागेल आणि त्याच्यानंतर त्या काय ते संख्या आपल्याला शोधावं लागेल. तर 2 संख्या आहे, त्यांचं प्रमाण दिलेलं आहे. आता त्यांचं प्रमाण किती दिलेलं आहे, त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 2:3. 2:3. आता ह्यावेळेस लसावी दिलेलं आहे, मसावी दिलेलं आहे का, नाही. आपल्याला पुढची प्रक्रिया करायला एवढं लक्षात ठेवा, कोणत्याही प्रक्रिया करायला मसावी लागते, लसावीने. लसावी किती दिलेली आहे आपल्याला, त्यांनी 48 दिलेली आहे. 48 आपल्याला लसावी दिलेली आहे, बरोबर आहे. मग आता ह्या प्रमाणात आहे, ही लसावी आपल्याला काढायची मसावी. आता या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा प्रमाणात, 2 त्रिक 6, यांचा गुणाकार किती आला, 6 आला. हे किती, 48. याला 6 काय करायचं, भागाचं. 6 1 6 6 8 48, म्हणजे आपल्याला काय भेटली, मसावी भेटली. काय भेटली, 48 काय भेटली, 8 काय भेटली आपल्याला, मसावी भेटली. सगळ्यात अगोदर काय केलं आपण, जर इथं डायरेक्ट मसावी दिलं असतं तर आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये जसं केलं गुणाकार तशा पद्धतीने केला असतं आणि पुढील गणित सोडवलं असतं. पण त्यांनी आता यावेळेस आपल्याला लसावी दिली होती, मग त्या लसावीवरून आपण सगळ्यात अगोदर काय काढलं, मसावी काढली. आपली मसावी आली 8. आता ह्या दोघांचा गुणाकार करून त्याला भागाकारात घेतलं आणि मसावी काढण्यासाठी प्रमाणाचं, त्याच्यामुळं आपली मसावी आली 8. आता मसावी 8 आल्यानंतर आपल्याला काय करायची, पहिली संख्या काढायची. आता ही 2:3 काय प्रमाण आहे. आता आपल्याकडे काय आलेलं आहे, मसावी आलं आहे. संख्या काढायसाठी आपल्याला काय लागते, मसावी लागते. लसावीनं काढू शकतो आपण डायरेक्ट, नाही. त्याच्यामुळे आपण अगोदर काय केलं, मसावी. आता 2 × 8, 8 2 16 आणि 3 × 8, 8 त्रिक 24. म्हणजे हे 2 आणि हे 3 हे त्यांचं प्रमाण आणि ही त्यांची मसावी, दोघांचं गुणलं, या संख्या आल्या 16 आणि 24. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 16 आणि 24. सगळ्यात अगोदर इथे लक्षात ठेवायचं की संख्या काढणं असेल, प्रमाणात दिलं असेल, संख्या काढणं असेल किंवा मग त्या काही काढायचं असेल तर आपल्याला कन्स्टंट काढावं लागतं, मसावी काढावं लागतं. लसावीने गुणून चालत नाही. तुम्ही जर आपण अगोदरच्या प्रश्नात केलं डायरेक्ट 2 × 48, 3 × 48 हे आपलं उत्तर नसतं, त्याच्यासाठी इथे लागते मसावी, एवढं लक्षात ठेवा. आणि जर लसावी दिलेलं असेल आणि जे प्रमाण दिलेलं असेल त्या प्रमाणाचा गुणाकार करून त्या लसावीला भागून आपण मसावी काढली 8 आणि त्या 8नं काय केलं, या दोन्ही संख्याच्या प्रमाणाला गुणलं, म्हणजे आपल्याला एक संख्या भेटली 16 आणि एक भेटली 24. अशा प्रकारे आपण केलं. आता आपला शेवटचा प्रश्न होता की अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3 4 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी काय उरते, 1 उरते. बरोबर आहे, बाकी काय उरते, 1 उरते. आता मी अगोदर पण सांगितलं होतं, लहानात लहान विचारलं तर काय करायचं प्रश्नात, लसावी काढायची. मोठ्यात मोठे जर केलं म्हणलं तर काय करायची, मसावी काढायची. आणि जे विचारलं मांडणी व्यवस्थित करायची, फक्त गणिताची मांडणी व्यवस्थित केली ना त्या प्रश्नाची ते कधीच चुकत नाही. विचारलं काय तेवढं लक्षात ठेवायचं, सांगितलं काय तेवढं लक्षात ठेवायचं. आता लहानात लहान सांगितलं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, सरळ सरळ लसावी काढावं लागेल. आणि मोठ्यात मोठं जर सांगितलं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं, मसावी काढावं लागते. आणि बाकी उरतं का मिळवावं लागतं, काढावं लागतं, हे सगळ्या या गोष्टी लक्षात ठेवायचं. आता आपलं होतं लहानात लहान संख्या कोणती की जिला 3 4 आणि 5 भाग दिल्यास किती प्रत्येक 1 उरते. आता लहानात लहान म्हणजे आपल्याला याचे काय करायचं, अगोदर सगळ्यात अगोदर 3 अंकाचं आपल्याला काय करायचं, लसावी काढून घ्यायची. आता लसावी बघितलं तर त्या तिन्ही अंकाला काय होतं, कोणत्याच येणं जात नाही. ह्या समूह संख्या आहे 3 4 5 एका पाड्यात आहे का, नाही. इथं फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे 3 4 5 हा एका पाड्यात नाही, किंवा इथं एक अंक घेतला आपण त्या तिन्हीलाही एकदाच भाग जाणार नाही. मग आपण अगोदर बघितले, जर अशा समूह संख्या असेल तर त्या समूह संख्यांचा मसावी हा 1 असतो. आपल्याला विचारलं आहे लसावी त्यांचा सरळ सरळ काय असतो, गुणाकार असतो. या समूह संख्या जर भागच गेला नाही तर सरळ सरळ लसावी काय असतो, त्या संख्येचा गुणाकार असतो. आणि याचा जर मसावी विचारत 1 असतो, काय असतो, डायरेक्ट 1 असतो. आता तुम्ही बघितलं 3 4 5 असा कोणताच अंक नाही की ते तिन्हीलाही भाग जाईल किंवा ते एका पाड्यात येईल, म्हणून त्या कोणत्याही समूह संख्या आहे त्यांचा एकही सामायिक अवयव नाही आहे. मग आपण सरळ सरळ त्यांचा गुणाकार करणार आणि त्यांचा लसावी काढणार. आता गुणाकार होता 3 × 12 12 × 5 = 60.
हे आपलं उत्तर आहे का 60? नाही. ते काय म्हणलं तर बाकी एक राहते, म्हणजे ती बाकी काय करायचं त्याच्यात मिळवायची, म्हणजे उत्तर काय आपलं 61. आता 61, आता 61 ही अशी संख्या आहे की तिला 3 जर भाग दिला तर 1 राहतं, बाकी 1 उरतं. तिला जर 4 भाग दिला तर 1 उरतो, आणि 5 भाग दिला तरी 1 उरतो. अशा पद्धतीने ती संख्या होती की 61, की तिला 3, 4, 5 भाग दिल्यावर काय होतं 1 उरतो. अशा प्रकारे आपण लसावी मसावी बघितली. प्रत्येक आपण टॉपिकचं, त्या टॉपिकमध्ये प्रत्येक टाईपचं आपण एक गणित घेतलं आणि ते आपण समजायचा प्रयत्न केला. सगळ्यात अगोदर आपण लसावी मसावी कशी काढायची, त्या डाव्याकडच्या संख्येतील फक्त पूर्ण भाग गेला असेल त्या संख्येला, ती संख्या आपण मसावी म्हणून घेतली, आणि लसावी डावीकडील सर्व संख्या भाग दिलेल्या आणि जे उरलेला बाकी आहे त्या बाकीचा आणि त्या संख्यांचा गुणाकार ही काय असते पूर्ण लसावी असते. अशा प्रकारे आपण मसावी आणि लसावी बघितली. त्याच्यानंतर आपण बघितलं अपूर्णांकाचा लसावी मसावी. अपूर्णांकाचा लसावी मसावी जर विचारला तर सगळ्यात अगोदर अंशाचा लसावी मसावी काढायचा, छेदाचा लसावी मसावी काढायचा. जो विचारला तो वरती घ्यायचा, मसावी विचारला असेल मसावी वरती लिहायचा, लसावी विचारला असेल तर लसावी वरती लिहायचा. अशा प्रकारे अपूर्णांकाचा आपण लसावी मसावी बघितला. त्याच्यानंतर जर आपल्याला दशांश अपूर्णांकाचा जर लसावी मसावी असेल तर तो कसा काढायचा ते पण आपण बघितलं. त्यासाठी आपण अपूर्णांकाच्या नंतर पॉईंटच्या नंतर किती घरं होते ते घरं आपण सारखे केले, सारखे करून आपण तो पॉईंट विसरलो, आपल्या पद्धतीनं लसावी मसावी काढली रोज आपल्या रेग्युलर पद्धतीनं. आणि ते झाल्याच्या नंतर आपण जेवढे घरं पॉईंट दिले होते, जेवढे घरं आपण सारखे केले होते तेवढे उत्तराचे आपण डावीकडे आलो. अशा प्रकारे आपण ते पण बघितलं. किंवा मग गुणाकार दिला असेल आणि संख्या शोधा म्हणले असेल, किंवा संख्या दिल्या लसावी शोधा मसावी शोधा, आपण सर्व टाईपचे एक एक गणित घेतले. आता हे सर्व एका वहीमध्ये लिहून त्याच्यानुसार त्याच टाईपचे सेम आणखी गणित घेऊन त्या पद्धतीनं त्या सूत्राच्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे. धन्यवाद.